नमस्कार मंडळी, आज आपण झणझणीत गावरान चवीची मटण करी तयार करणार आहोत। धुळवड स्पेशल काहीतरी झणझणीत झाला पाहिजे ना। पुरणपोळी झाली की नळीचा बेत हा सगळ्यांच्या घरी असतो म्हणजे असतोच। त्याच्यासाठी इथे मी अर्धा किलो मटण घेतलं। मटण स्वच्छ धुवून घ्यायचं आणि हळद आणि मीठ लावून साधारण अर्धा तास आपल्याला हे मॅरिनेशनसाठी ठेवून द्यायचं। अशा पद्धतीने केलं ना तर मटण छान रसरशीत तयार होतो किंवा चिकनसुद्धा। तयार केलेले मसाले आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया। छोटंसं वाटण तयार करायचं। वाटण तयार झालं की लगेच कुकर गॅसवर ठेवायचा। भरपूर तेल घालायचं किंवा तेल तुमच्या गरजेनुसार तुम्ही इथे वापरू शकता। तयार झालेलं वाटणसुद्धा घालून मंद आचेवरती चांगलं परतून घ्यायचं। वाटण तेल सुटेपर्यंत परतलं की सगळे मसाले घालायचे। लाल तिखट, धना पावडर, हळद आणि मीठ मात्र बेतानी घाला, कारण आपण आधीसुद्धा घालून घेतलेला आहे। काळा तिखट, गरम मसाला सगळं घालून झालं की चांगलं मिक्स करून घ्यायचं। थोडं पाणी घालून मसाले साधारण 4-5 मिनिटं शिजवून घ्यायचे, म्हणजे छान असे मसाले तेलात शिजले जातात। मटण घालून घ्यायचं आणि चम्मचनी मंद आचेवरती 4-5 मिनिटं परतून घ्यायचं। नंतर कुकरचं झाकण डायरेक्ट न लावता ताटली ठेवायची। ताटलीत झाकून वरून पाणी ठेवायचं आणि साधारण 8 ते 10 मिनिटं असंच वाफेवरती शिजवून घ्यायचं। गरम पाणी जरी घालत असाल ना तरी अशा पद्धतीने एकदा करून बघा। नंतर जेवढं पाहिजे तेवढं पाणी घालून घ्यायचं। शक्यतो गरम पाण्याचाच वापर करा आणि मस्त अशी कुकरला 4 ते 5 शिट्ट्यात आपला झणझणीत असा मटण तयार होतो। बघा किती छान तर्री आलेली आहे आणि मटणसुद्धा छान असा तयार झालेला आहे। कशी वाटली आजची ही रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा। आणि धुळवड स्पेशल तुमच्याकडे काय बेत असतो हे देखील मला कमेंट करून सांगा। तयार झालेली भाजी तुम्ही भात, भाकरी, चपाती कशाबरोबरही खाल्ली ना तर खूप छान लागते।